नमस्कार. हिंदुस्थान पोस्टच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील असत्याचे प्रयोग या मालिकेत आपलं पुन्हा एकदा स्वागत. स्वातंत्र्यवीर सावरकर 60 रुपये पेन्शन घेत होते असा एक आरोप केला जातो. हा आरोप म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे. सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा झाली 1910 मध्ये. 1909 मध्येच त्यांचे मोठे बंधू गणेश दामोदर उपाख्य बाबाराव सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आणि त्याच वेळी त्यांचं घरदार, मालमत्ता, संपत्ती सर्व जप्त करण्यात आलं. हे कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आलं आणि तरी आपण म्हणतो की सावरकर 60 रुपये पेन्शन घेत होते. सावरकर बॅरिस्टर झाले त्यावेळेला त्यांना दिवसाला 1 ते 2 हजार रुपये सहज मिळाले असते. पण त्यांनी देशासाठी बॅरिस्टरीच्या सनदेवर पाणी सोडलं आणि आपण म्हणतो सावरकर 60 रुपये पेन्शन घेत होते. मुळात ते पेन्शन नव्हतं, निवृत्ती वेतन नव्हतं, तर अलाउन्स म्हणजे निर्वाह भत्ता होता, जो त्यांच्या हक्काचा होता आणि ब्रिटिशांनीच सुरू केलेला होता. पण हे जातीयवादी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अस्पृश्यता निर्मूलन कार्याबद्दल बोलणार नाहीत, कारण ते त्यांच्यासाठी त्रासदायक आहे. ते सावरकरांच्या हिंदू संघटन कार्याविषयी बोलणार नाहीत, कारण हिंदू संघटित झाले तर ते जातीयवाद्यांसाठी घातक आहे. ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जातीभेद निर्मूलन कार्याविषयी देखील बोलणार नाहीत, कारण त्यांच्या पोळ्या भाजल्या जात आहेत ते जाती जातीत विद्वेष निर्माण करूनच. 14 वर्षांचा कारावास भोगल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांना 8 जानेवारी 1924 रत्नागिरीमध्ये 5 वर्षांसाठी स्थानबद्ध करण्यात आलं. त्यावेळी सावरकरांनी मला वकिली करू द्या किंवा काहीतरी काम करू द्या, चरितार्थासाठी काम करू द्या अशी मागणी केली होती, पण ती फेटाळण्यात आली. 1928 पासून ब्रिटिशांनी स्थानबद्धतेतील बंदिवानांसाठी भत्ता सुरू केला. सावरकरांनी ही भत्त्याची मागणी केली, जी कायद्याला धरूनच होती. त्यावेळेला सावरकरांना जर भत्ता मंजूर केला तर ते सामान्य गुन्हेगार नसून राजबंदी आहेत हे मान्य केल्यासारखं होईल, असं म्हणून गृह खात्यानं त्यांची मागणी फेटाळून लावावी असा आग्रह धरला. पहा, त्यावेळी सुद्धा सावरकरांना राजबंदी मानायला ब्रिटिश तयार नव्हते. पण तत्कालीन गव्हर्नर सर फ्रेडरिक साइक्स यांनी मात्र सांगितलं की आपण अनोळखी भागात राहायला पाठवून त्यांच्या चरितार्थाच्या वाटाच बंद केल्यात. मग रत्नागिरीहून त्यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल माहिती मागवण्यात आली आणि 1 ऑगस्ट 1929 पासून स्वातंत्र्यवीर सावरकरांना भत्ता देण्यात येऊ लागला, तोही केवळ 60 रुपये स्थानबद्धतेच्या 5 वर्षांनंतर. 1937 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर पूर्णपणे मुक्त झाले ते 13 वर्षांच्या स्थानबद्धतेनंतर. कारण सावरकरांना मुक्त केलं तर ते पुन्हा क्रांतिकार्य सुरू करतील, म्हणून 5 वर्षांची स्थानबद्धता ब्रिटिशांनी 13 वर्षांपर्यंत वाढवली होती. 1937 मध्ये पूर्णपणे मुक्त झाल्यानंतर हा भत्ताही बंद झाला. सर्व क्रांतिकारकांना दर डोई दर दिवशी 1.5 रुपया, कापड चोपडासाठी 34 रुपये आणि वर्षाचे इतर खर्चासाठी 100 रुपये असे 87 रुपये भत्ता दिला जात होता. बंगालमधील क्रांतिकारकांना 160 रुपये भत्ता मिळत होता. त्यांचा चष्मा, कवळी यासाठी त्यांना वेगळे पैसे दिले जात होते. त्यांच्या कुटुंबियांना 20 ते 40 रुपये वेगळे दिले जात होते. शरदचंद्र बोस यांना 1200 रुपये भत्ता मिळत होता, तर जैन सेनगुप्ता यांना 1000 रुपये भत्ता मिळत होता. त्यांच्या विम्याचे पैसे देखील शासन देत होतं. महात्मा गांधी आगा खान पॅलेसमध्ये होते, त्यांना 550 रुपये भत्ता मिळत होता. त्यांच्यावर 12 सुरक्षा रक्षक होते, त्यांना 1200 रुपये महिना दिले जात होते, म्हणजे एका सुरक्षा रक्षकाला 100 रुपये भत्ता मिळत होता. आणि आम्ही मात्र चर्चा करत आहोत ते सावरकरांना 60 रुपये भत्ता मिळत होता त्याची. हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि कृतघ्नपणाचं आहे.